नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्याचं दुसरं एलिमिनेशन झालंय. काल प्रभू शेळके घराबाहेर गेला आणि आजच्या दिवशी संकेत पाठक याने बिग बॉस मराठीच्या घराचा 11व्या आठवड्यातून निरोप घेतला. मित्रांनो, खरंच खूप शॉकिंग होतं संकेत पाठकचं एलिमिनेशन. जेव्हा सागर आणि संकेतसाठी जे काही बिग बॉसच्या घरामध्ये वोटिंग पोल घेतले, त्याच्यामध्ये जवळपास 8 पैकी 7 मतं ही संकेतच्या बाजूने होती आणि एकच दीपाली सय्यदचं मत हे सागरच्या बाजूने होतं. म्हणजे जवळपास 90% वोटिंग ही संकेतला झाली होती. त्यामुळे खरंच सगळ्यांना मोठा धक्का बसला, की एवढा टास्क खेळणारा बिग बॉसच्या घरामध्ये एवढा गेम दाखवणारा सदस्य घराबाहेर गेला. मित्रांनो, खरंच खूप शॉकिंग होतं. आता तुमचं काय मत आहे माहिती नाही मला. पण मला तरी असं वाटतं, की हे अनफेअर इव्हिक्शन आहे किंवा होतं. मित्रांनो, जे काही वोटिंग पोल समोर यायचे म्हणजे खरं तर इंडमॉल शाईनला, बिग बॉसला, कलर्स टीव्हीला जे काही वोटिंग मिळतं हे आपल्याला ते दाखवत नाही. पण आपण जे काही वोटिंग पोल घेतो, सोशल मीडियावर जे काही वोटिंग पोल येतात, त्याच्यामध्ये नक्कीच संकेतला 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाची मतं मिळताना दिसत होती. या वोटिंग पोलनुसार सगळ्यात खाली रेवा होती. त्यानंतर दीपाली, सागर, प्रभू असे कंटेस्टंट बॉटमला होते आणि टॉप 3 मध्ये नक्कीच आरबी होता, अनुश्री होती आणि संकेत पाठक याला निदान टॉप 3, टॉप 4 ची वोटिंग होत होते. असं असून देखील त्याचं इव्हिक्शन हे थोडंसं अनफेअरच आहे आणि असं नाही की तो टास्क देखील बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त खेळायचा. मुद्दे व्यवस्थित मांडायचा आणि प्रखरपणे आपली मतं व्यक्त करायचा. जरी तो विशालच्या बाजूने किंवा मग टोळी टीमच्या सोबत खेळत असला तरी त्याचा एक इंडिव्हिज्युअल गेम थोडाफार तरी आपल्याला दिसायचा. म्हणजे तो बिग बॉसच्या घरामध्ये खेळायचा. तेवढा गेम आहे ना, मला सागर कारंडे याचा तेवढा दिसत नव्हता आणि सागर देखील खूप शॉक झाला होता, की संकेत कसा काय बिग बॉसच्या घराबाहेर गेला. म्हणजे जेव्हा हे कळालं किंवा सागरचं नाव त्या टॉप 8 सदस्यांमध्ये पाहिलं सागरने, तेव्हा तो खूप शॉक होता आणि तो संकेत घराबाहेर गेल्यानंतर सागर तोंडात बोट घालूनच होता, की मी कसा काय वाचलो? माझा तेवढा गेम नाही आणि सागरने हे स्पष्टही सांगितलं, की माझा गेम आहे ना, अनुश्री आणि संकेतपेक्षा वीक आहे. हे त्याने देखील मान्य केलं. मग असं काय घडलं, की संकेतला घराबाहेर काढलं? खरं तर इतर सदस्यांच्या प्रमाणे माझं देखील असंच मत आहे, की संकेत कसा काय घराबाहेर जाऊ शकतो? आता संकेत घराबाहेर गेल्यानंतर मित्रांनो इथे बघा, दीपाली सैद हिचं फक्त असं मत होतं, की संकेत घराबाहेर पडेल आणि तसा तो घराबाहेर गेला. संकेत घराबाहेर गेल्यानंतर दीपालीने एकच रट लावून धरली, ती म्हणजे हा राखीच्या तालावरती नाचतो. याचा असा जास्त गेम नव्हता. राखी सांगेल तसंच तो खेळत होता आणि विशाल सांगेल तसंच तो खेळत होता. आता विशालचा थोडासा पगडा त्याच्यावरती होता, हे आपण नक्कीच मान्य करायला पाहिजे. पण राखी सांगेल तसा तो अजिबात खेळताना करताना दिसत नव्हता. आणि ही गोष्ट काटा टीमवरती दीपाली सय्यद अशी बिंबवताना दिसत होते. आणि मित्रांनो, तुम्ही एक विशालचं नोटीस केलं असेल तर संकेत घराबाहेर गेला. त्यानंतर हा भाई लगेच जाऊन तिकडे पाणीपुरी खायला लागला. ते पाणी वगैरे प्यायला लागला. म्हणजे असं वाटत नव्हतं, की त्याला संकेतच्या जाण्याचं सुख-दुःख काय आहे? आणि त्यात तो हे सांगताना दिसत होता, की संकेतला जेव्हा सांगितलं, की हा विशालच्या इन्फ्लुअन्स खाली खेळतो, तर मी जर संकेतच्या जागेवरती असतो, तर मी असं केलं असतं, तसं केलं असतं, अमुक खेळ केला असता, तमुक खेळ केला असता. म्हणजे हा डबल ढोलकीचा गेम खेळताना इथे दिसतोय. तर मित्रांनो ठीक आहे. संकेत पाठक हा घराबाहेर गेला आणि रितेश भाऊने सांगितलं, की मला देखील खूप शॉकिंग वाटतं, की तू बिग बॉसच्या घरामध्ये खूप छान गेम खेळत होतास, मुद्दे मांडत होतास, तरीही घराबाहेर गेला. इथे रितेश भाऊ आवर्जून सांगताना दिसत होते, की तू खूप स्ट्रॉंग होतास आणि बिग बॉसच्या घरामध्ये तुझा गेम नक्कीच पाहायला मिळाला. पण आपण काहीच करू शकत नाही. वोटिंगवरती हे सगळं असतं. माझ्याकडे जेव्हा सकाळी वोटिंगची ती लिस्ट आली, त्याच्यामध्ये तुला कमी वोटिंग मला पाहायला मिळाली आणि या गोष्टी मी चांगल्याच फेस केल्याय. कारण मी राजकारणाच्या घरातनं येतो. त्यामुळे या वोटिंग वगैरे या सगळ्या प्रक्रिया माझ्या डोळ्यासमोर घडतात. तर एक चांगला कंटेस्टंट तू बिग बॉसच्या घराबाहेर गेला याचं खरंच दुःख आहे. पण तू जर डे 1 पासून बिग बॉसच्या घरामध्ये खेळला असतास, तर नक्कीच काहीतरी वेगळा खेळ, वेगळा गेम आम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला असता. तर खरंच मित्रांनो,
संकेत पाठक जर डे वन पासून बिग बॉसच्या घरामध्ये असताना तर अजून एक वेगळी पर्सनॅलिटी त्याची नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाली असती. मी मागे देखील सांगितलं की संकेत पाठकचं नाव डे वन पासून चर्चेत होतं. आता तो का आला नाही हे त्याच्या बायकोने स्पष्ट केलं. संकेतला आणि मलाच माहिती होतं ते कारण, म्हणजे त्याचं नाव तेव्हापासून चर्चेत होतं. तो डे वन पासूनच घरामध्ये येणार होता. पण ठीक आहे, वाईल्ड कार्ड आला. जरी तो वाईल्ड कार्ड आला असला तरी त्याने गेम लगेच पिकअप केला आणि तो प्रत्यक्षपणे समोर भिडताना, नडताना, टास्क खेळताना, आपला गेम दाखवताना दिसला. तर असा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट तो नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये होता आणि तो अशा पद्धतीने या मोमेंटला घराबाहेर जातो. तर हे थोडंसं शॉकिंगच होतं. त्याच्या मानाने थोडेसे वीक कंटेस्टंट सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये आहेत किंवा थोडे वीक कंटेस्टंट नक्कीच आहेत. यामध्ये मला दीपालीचा जास्त गेम दिसत नाही. नक्कीच आता इथे सागरचा उल्लेख आपण केला. सागरचाही तेवढा गेम आपल्याला दिसत नाही. त्यामध्ये रेवा देखील आहे. रेवा नक्कीच आपले मुद्दे ठेवण्याचा किंवा टास्क खेळण्याचा प्रयत्न करते. परंतु त्या मानाने तुम्ही बघा, कंपॅरिझन करता संख्येचं, त्या मानाने रेवाचा गेम खरंच कमी आहे आणि वीक आहे. त्या मानाने सागरचा देखील गेम कमी आहे आणि त्या मानाने दीपालीचा देखील तेवढा गेम दिसून येत नाही. तर या तिघांच्या मानाने तरी त्याचा गेम चांगला होता आणि हे तिन्ही कंटेस्टंट जे आता मी सांगितले ते नॉमिनेट होते आणि त्यांना वोटिंग देखील कमी झालेली होती. आता मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की कलर्सकडे, इंडिमॉलकडे कुठली वोटिंग जाते हे आपल्याला माहिती नाही. पण आपण जे काही सोशल मीडियावरती पोल घेतो, मी घेतो किंवा इतर युट्यूबर किंवा सोशल मीडिया चॅनल घेतात, त्याच्यामध्ये नक्कीच संकेतला चांगली वोटिंग झाली होती, असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं. तर ठीक आहे, आता जो काही बिग बॉसने निर्णय घेतला तो आपल्याला मान्यच करावं लागेल. आता संकेत गेल्यानंतर बिग बॉसच्या घराला मिळाले ते म्हणजे टॉप 8 सदस्य. त्याच्यामध्ये नक्कीच तन्वी आहे, आरबी आहे, विशाल आहे, अनुश्री आहे, सागर आहे, राखी, रेवा आणि दीपाली असे 8 कंटेस्टंट टॉप 8 मध्ये मिळाले. तर मित्रांनो, यापैकी तुम्ही कुठल्या 5 सदस्यांना टॉप 5 मध्ये पाहू इच्छिता आणि काय वाटतं तुम्हाला या 6व्या सीझनच्या ट्रॉफीचा कोण हकदार आहे? कोण जिंकू शकतो ही बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी? हे नक्की कमेंट्स करून सांगा. यासोबतच संकेत पाठकचं एलिमिनेशन फेअर होतं की अनफेअर होतं याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. मला तरी असं वाटतं की नक्कीच त्याचं हे एलिमिनेशन थोडंसं मला अनफेअरच वाटतं. आणि मित्रांनो, संकेतचं तुम्ही नक्कीच एक नोटीस केलं असेल, टास्कमध्ये तो खेळायचा, जरी तो टोळी टीमच्या बाजूने आपला त्याने सपोर्ट दिला असला तरी त्याचं इतर सदस्यांबरोबरचं बोलणं देखील चांगलं होतं. बघा, समोरच्या टीमचे आज जो काही टास्क होता पाणीपुरी खायचा, त्याच्यामध्ये समोरच्या लोकांनी देखील त्याला गोड खाऊ घातलं. म्हणजे असा त्याचा चांगला स्वभाव होता. आता हाच स्वभाव त्याला नडला का? याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, मी असं देखील वाचलं होतं सोशल मीडियावर. आता याचं उत्तर तुम्ही नक्कीच द्या. त्याची पत्नी आली होती. त्याच्या पत्नीने त्याचा गेम खराब केला. त्याला बोलून किंवा मग इतर सदस्याला बोलून. त्यामुळे संकेत घराबाहेर गेला असंही काही ठिकाणी बोललं जाते. आता याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, खरंच त्याचं एलिमिनेशन अनफेअर होतं का? जर असं असेल तर त्याच्या जागेवरती कुठल्या सदस्याने बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.